अबे का म्हणता बोटतो, कसे आहे तुम्ही? जय शिवराय. मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही म्हणसान हे काय होतं? हे होय बाबू कॅनल, आणि हे आहे वज्र डॅमच्या बाजूले. आणि आम्ही आलो इथं. आदित्य सेटला एवढी घाई की पहिले जाऊन गेला ना एकदम फास्ट मध्ये. वहां जाने के दो रास्ते थे, एक आसान रास्ता, एक मौत का रास्ता। हमने एक दूसरे की नजरों में देखा, हमने बोला हम तो मर्द हैं, हम आसान रास्ता क्यों चुनेंगे? हमारे दिमाग में भरा हुआ है भूसा। आलं मग मोठ्या रस्त्यानं कॅनलच्या बाजूले. मग का भाऊ विषय इथं खतरनाक चालू ना वाफाड, पुऱ्या पाण्याचे वाफाडे लागून राहिले ना भाऊ. मग का सांगू, पोट्टे आले ते आंघोळीचे ना, आणि एवढं खतरनाक पाणी पाहून तर आंघोळीने गेली. निघालं मग वज्जरची इकडे. परतवाड्यामधून फक्त 12 किलोमीटर दूर आहे. आणि मग काय विषय, पोट्टे म्हणे चला जावंच लागते ना. मग काय निघालो आम्ही. लोकांचे स्टेटस पाहिले आणि त्याच्यात दिसलं ना गेट उघडे. मग खरंच उघडलं होतं ना भाऊ. मग काय गेलो आम्ही वाटते. पब्लिक तर काहीच नाही, असं वाटते बम पब्लिक आहे. आणि गेल्यावर काहीच नाही रे भाऊ. आणि सीनला खतरनाक होता ना रे. दरवाजे उघडले निथे एक नंबर. आणि मी म्हटलं चल ना वज्जरच्या वर. मग आलो का नाही वर, जबरदस्त व्ह्यू. आणि मग हे होय ना फिल्टर, इथं ना वज्जरचं पाणी फिल्टर होऊन आपल्या सिटीमध्ये जाते. झाला ना आमचा माहोल पुरा. आणि पोट्टे म्हणे आता भूक लागली, चलाव ना पट्ट्याच्या घरी. आणि मग काय एक दोन रील्स काढू दे म्हटलं मला. आदित्य सेट राहिलं ना मांग. आणि आदित्य सेटला म्हणू चल ना लवकर, भूक लागली काय. मग काय यायला लागले भूक. आणि मग गेलो टेले म्हटलं भूक थांबा तारक मेहता बा. आणि मम्मीने गेले होते ना ढोकळे अजून अप्पे माहोल मध्ये. आज तर पोट्टेची माहोल अशी मजाच होती. मी म्हटलं जेवायचं कामच नाही ना भाऊ, हेच खाऊन घ्या ना माहोल. आणि म्हटलं दहीपुरी आहे म्हटलं अजून. आई मला दहीपुरी बी घेऊन जाय. माहोल मध्ये दहीपुरी बी चोरपली ते. निघालो ना मग येले सोडून द्यायला याच्या रूम वरती माहोल मध्ये. सुहास शेटले गेला ना टाटा. आणि चला भेटू आता नवीन ब्लॉग मध्ये. लाईक करा, फॉलो करा मित्रांनो.